मागील आठवड्यात वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपचार न करता रुग्ण नातेवाईकाला अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेनंतर पुन्हा रुग्णालयात काही सामाजिक कार्यकर्ते आले आणि त्यांनी डॉक्टरांना धमकावले. वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे डॉक्टर संतप्त झाले आहेत. अखेर मेडिकल प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सुरक्षा देत नाही, काहीही बोलत नाही. त्यामुळे डॉक्टर वर्गाने हे आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील ई-पास मशीनद्वारे धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात तेथील जिल्हाधिकारी यांना अनेकदा संघटनेतर्फे अडचणी सांगण्यात आल्या. मात्र शासनातर्फे दखल न घेतल्यामुळे मशीन जमा करण्याचा निर्णय संघटनेने केला आहे. नागपुरात रामनगर चौकात आता देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास वृत्ती आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख वसुली बुद्धी अशा आशयाचे होर्डिंग्स लागले आहे. भाजपा युवा मोर्चाने होर्डिंग्स लावण्याचे दिसून येत आहे. या होर्डिंग्समध्ये अनिल देशमुख यांचा उल्लेख वसुली बुद्धी असा केला आहे. हे होर्डिंग सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये कावड यात्रा काढण्यास सुरुवात झाली आहे. अशातच काँग्रेस पक्षाद्वारे 108 कावड यात्रा सडक अर्जुनी तालुक्यातील शाशीकरण मंदिरातून काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी कावड यात्रेमध्ये सहभाग नोंदवला आहे. यावेळी या सर्व महिला भाविक 21 किलोमीटर पायी चालत कावड यात्रा घेऊन जाणार असून शिवमंदिरामध्ये याचा रुद्राभिषेक सोहळा करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कन्नड तालुक्यातील हातनूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. करोडी ते हातनूर हे 60 किलोमीटरचे अंतर होत नाही, हे 40 किलोमीटरचे अंतर होत आहे. रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये भाषण दिले होते. त्यामध्ये 60 किलोमीटरच्या आतमध्ये टोल नाका नसेल, परंतु कन्नड तालुक्यातील हातनूर येथील हा टोल नाका 40 किलोमीटरच्या आत आहे. त्यामुळे हा टोल नाका अवैध आहे आणि तो बंद करण्यात यावा, यासाठी मनसेतर्फे रस्ता रोको करण्यात आले आहे. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातील एकतानगर परिसरात पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे एकतानगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच तेथून नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजता खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकतानगरमधील सखल परिसरात पाणी साचलं आहे. तेथे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील एकतानगर भागात भारतीय लष्कर तैनात करण्यात आले आहे. अनेक वर्षापासून जिल्ह्यातील भूमिहीन अनुसूचित जाती जमातीचे नागरिक पोटाची घडगी भरण्यासाठी शासनाचा बिना वापर पडून असलेल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणणाऱ्या शेतकऱ्यांना या शासकीय जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात. 4 हेक्टरपर्यंत वनजमिनी ताब्यात असलेल्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करून 7/12 सदरीकरणाचे नाव लावावे. या प्रमुख मागणीसाठी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवा कार्याध्यक्ष आम्रपाल वाघमारे आणि पदाधिकारी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये असलेल्या नवसंकल्प ग्रुप यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून खामगाव बसस्थानक येथे घाणीचे साम्राज्य पसरले असता सतत स्वच्छता करूनही तिथे घाण होत असे. त्यामुळे अनेक नागरिकांना, विद्यार्थ्यांना रोगराईचा अडचणीचा सामना करावा लागत असे. म्हणून नवसंकल्प ग्रुपच्या वतीने खामगाव बसस्थानकाची स्वच्छता करून तिथे 100 झाडे लावण्यात आली. उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहायला लागली आहे. चंद्रभागेच्या पात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच पंढरपुरातील ब्रिटिशकालीन जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेला आहे. सध्या संपूर्ण राज्यात सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. अकोल्यात सुद्धा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य पेन्शन ब्लॅक मार्च मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये सहभागी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन नारा दिला आहे. Follow Use, OTIC News. Thanks for watching.